मागील आठवड्यात बेळगाव तालुक्यात बस कंडक्टर व प्रवाशात झालेल्या वादावादीला भाषिक रंग देऊन वातावरण गढूळ करण्यात आले आणि त्यानंतर चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या बसला तसेच चालक व वाहकाला काळे फासण्यात आले। त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले। सीमालगतच्या दोन्ही राज्याच्या बसवर हल्ला चढविण्यात आला आणि यामध्ये परिवहन मंडळाचे नुकसान झाले। त्यामुळे बेळगावचे जिल्हाधिकारी व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांनी कॉन्फरन्सद्वारे एक बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला। त्यानंतर दोन्ही बाजूने वातावरण शांत झाले असे वाटत असतानाच कलबुर्गी येथे पुन्हा काही तथाकथित संघटनांनी महाराष्ट्र बसला काळे फासून त्यावर लाल पिवळा झेंडा लावून ती बस महाराष्ट्रात पुन्हा पाठविण्यात आली व वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला। त्यामुळे पुन्हा वातावरणात अशांतता निर्माण झाली। त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून त्वरित कारवाई करावी व अशा घटना घडवणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। एकदा कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातलं वातावरण खराब करण्याचं काम ह्या वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून होत आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण झालेले प्रकार बघितलेले आहेत। बाळेकुंद्रीमध्ये एका सामाजिक मुद्द्याला भाषिक रंग देऊन तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी माणसांना त्याच्यामध्ये ओढून त्या पूर्ण राज्यातलं कर्नाटक आणि महाराष्ट्रातलं दोन्ही राज्यातल्या सीमेवरचं वातावरण खराब करण्याचं काम त्या ठिकाणी चाललं होतं। त्याचबरोबर कर्नाटकमध्ये चित्रदुर्गमध्ये बसवर हल्ला झाला, त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्रातून त्या ठिकाणी बसेसवर हल्ला होत आहे। हे सगळं थांबावं म्हणून बेळगाव आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन वातावरण शांत करून परत परिवहन सेवा पूर्ववत केली होती, नॉर्मल केली होती। हे सगळं नॉर्मल असताना परत काल गुलबर्ग्यामध्ये महाराष्ट्राच्या बसला लाल पिवळा रंग पासून त्या ठिकाणी त्या कंडक्टरला सुद्धा लाल पिवळा रंग पासण्यात आलेला आहे, लाल पिवळा झेंडा लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्याचं उत्तर म्हणून मग शिवसेनेनं परत गांधीगिरीनं त्यांना उत्तर दिलेलं आहे। हे सगळं परत वाढायचं नसेल तर हे सुरुवात करणाऱ्या त्या गुलबर्ग्यामधल्या बेरोजगारांना त्या ठिकाणी शासन करणं गरजेचं आहे, त्यांच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे। प्रत्येक वेळेला वातावरण शांत असताना असं काहीतरी करायचं आणि जाणून बुजून महाराष्ट्र एकीकरण समितीला आणि मराठी माणसांना याच्यात ओढायचं आणि आम्ही काहीतरी प्रतिक्रिया दिली की उलटे गुन्हे आमच्यावरच घालायचं, या पद्धतीचं जे चालू असताना आम्ही डीसी साहेबांना निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे। हे जर इथंच थांबलं नाही तर नाईलाज असतो आम्हाला परत याच्यात उडी घ्यावी लागेल, परत तुम्ही आमच्यावरच केसेस घालणार आहे। त्यामुळे याचं जे मूळ आहे हे वातावरण खराब करणाऱ्या संघटनांवर तुम्ही कडक कारवाई करा, जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत अशी विनंती केलेली आहे। याचा विचार करून त्यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करावी आणि असंच चालत राहिलं तर परत महाराष्ट्रातनं प्रतिक्रिया येणार आणि परत मराठी माणसांना ओढलं तर आम्हाला नाईलाज असतो त्याच्यात उडी घ्यावी लागणार। एवढंच।